विष्णू सहस्त्रनाम चिंतनमाला आतापर्यंत 105 श्लोक बघितले आपण आणि 866 नामापर्यंतचं विवेचन झालंय. आता पुढचा श्लोक आहे 106. आधी श्लोक वाचूया. सत्ववान सात्विक सत्य सत्यधर्म परायण अभिप्राय प्रियार्होरः प्रियकृत प्रीतिवर्धनः. या श्लोकातलं पहिलं नाव सत्ववान आणि तसं क्रमाने 867 नाम बघतो आपण. ओम सत्ववते नमः. शौर्यवीर्यादिकं सत्वमस्येति सत्ववान. भगवंतात शूरता पराक्रम आदी सत्व आहे आणि म्हणून तो कसा आहे, सत्ववान आहे. सत्वेन युक्त सत्ववान. जो सत्वाने युक्त आहे त्याला सत्ववान म्हटलं जातं, अशी साधी व्याख्या केली जाते. पण इथे आचार्यांनी काय केली व्याख्या की शौर्यवीर्यादिकं सत्वमस्येति सत्ववान. जो शूरता पराक्रम आदी सत्व ज्याच्यामध्ये आहे म्हणून तो सत्ववान. सत्वाने जो युक्त तो सत्ववान म्हणायचा. पण सत्व म्हणजे काय? सत्वम म्हणजे चांगुलपणा, भलेपणा, निष्ठा, सत्वपरीक्षा या शब्दप्रयोगामध्ये आपल्याला तो या अर्थाने आढळतो. जो आपल्या ब्रीदाला जागतो, प्राण गेला तरी सोडित नाही, तो सत्ववान म्हणावायचा. जसा शिबिराजा सत्ववान होता, त्याची कथा आपण ऐकली आहे. शरणागताला अभय देणं हे त्याचं ब्रीद होतं. ते त्याने स्वतःचं माज देऊन राखलं. याचा अर्थ तो आपल्या अंगीकृत कार्यापासून, कर्तव्यापासून आणि आपल्या धर्मापासून जराही ढळला नाही. शिबिराजाची कथा सगळ्यांना माहिती आहे. ही एक भारतीय संस्कृतीमध्ये त्याग, करुणा आणि शरणागताच्या रक्षणाचं सर्वोच्च प्रतीक मानले जाते. ही कथा आपल्याला हे शिकवते की परोपकारासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणं हेच महान धर्म कार्य आहे. कथा थोडक्यात अशी आहे की आश्रयाला आलेलं जे कबूतर आहे त्याबद्दलचं आहे. राजा शिबी अत्यंत दानशूर दयाळू राजा होता आणि एकदा एक घाबरलेलं कबूतर उडत उडत त्याच्या दरबारात आलं आणि त्याने राजाकडे रक्षणाची भीक मागितली. शिबीराजाने त्याला अभय दिलं. ससाणा त्याच्या मागे लागलेला होता या कबुतराच्या. काही वेळाने त्या कबुतराचा पाठलाग करत तो क्रूर ससाणा म्हणजे गरुड तिथे आला आणि म्हणाला की हे कबूतर माझं भक्ष्य आहे म्हणून ते मला परत कर. राजाने कबुतराला आश्वासन दिलं होतं आणि त्याचं रक्षण करण्याची जेव्हा कबुतराने भीक मागितली तेव्हा त्याला अभय दिलं होतं राजाने. मग राजाने कबूतर देण्यास नकार दिला आणि त्या बदल्यात ससाण्याला दुसरं अन्न देण्याची तयारी पण दर्शवली. ससाण्याने काय केलं? ससाण्याने राजाकडे कबुतराच्या वजना इतके स्वतःच्या शरीरातील मांस कापून देण्याची अट ठेवली आणि राजाने कोणतीही हरकत न घेता ती अट मान्य केली. पारड्यातील त्याग म्हणजे कसा, तर राजाने तराजूच्या एका पारड्यात कबूतर ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात आपल्या शरीराचे मांस कापून टाकू लागला. मात्र कितीही मांस कापून टाकलं तरी कबूतराचं पारडं वर येईना. शेवटी राजा स्वतःच त्या पारड्यामध्ये बसला आणि हे पाहून मग ससाणा आणि कबूतर अदृश्य झाले, कारण देवतांनी त्याची ही परीक्षा घेतलेली होती. प्रत्यक्षात तो ससाणा कोण होता? ते इंद्रदेव आणि कबूतर म्हणजे अग्निदेव होता. राजा शिबीची परीक्षा घेण्यासाठी, कारण राजा शिबीची हे काय होती, ओळख काय होती, ते अत्यंत दानशूर असा तो होता, दयाळू होता आणि अत्यंत दानशूर असा होता. आणि म्हणून जणू काही त्याची ही परीक्षा घेण्यासाठी या दोघांनीही, इंद्रदेव आणि अग्निदेवाने त्याची परीक्षा घेतली आणि मग त्याला राजाच्या त्यागावर प्रसन्न होऊन त्यांनी पुन्हा त्याला दिव्य शरीर आणि अमर कीर्तीचं वरदान दिलं. म्हणजे ही जी शिबिराजाची कथा आहे ही महान त्यागाची कथा आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमधलं ही खरोखरच एक पौराणिक जरी कथा असली तरी त्यामागचा संदेश हाच आहे की उदारपणा किती आणि कसा असावा. तर चांगल्या गोष्टींसाठी जर तुम्ही कुठलाही त्याग करायला तयार असाल तर त्याचं फल तुम्हाला चांगलंच मिळणार. म्हणजेच राजा शिबीर आपल्या अंगीकृत कार्यापासून, कर्तव्यापासून आणि धर्मापासून ढळला नाही. धर्म एकच की आपल्या आश्रयाला आलेल्याला रक्षण करणं किंवा त्याचं जीवदान त्याला देणं अशा अर्थाने. असं म्हणूनच अशाला म्हणतात सत्ववान. अग्नीचा धर्म कसा आहे? उष्णता. ती केव्हाही सोडत नाही स्वतःचा धर्म. मिठाचा गुणधर्म आहे खारटपणा, तो ते केव्हाही सोडत नाही.
त्याप्रमाणे जो आपले सत्व सोडित नाही त्याला म्हणायचं सत्ववान. आणि हे सत्वगुणाच्या उत्कर्षाने माणसाच्या ठायी येत जातं आणि म्हणूनही त्याला सत्व म्हटलेलं आहे. तमोगुण कसा आहे? जडता असणार आहे. रजोगुण अस्थिरता आहे आणि सत्वगुण प्रकाश आहे, ज्ञान आहे. तिथे तमोगुणाची जडता नाही आणि रजोगुणाची अस्थिरताही नाही. सत्वगुणामध्ये स्थिरता आहे. रजोगुणासारखी चंचलता नाही, पण क्रियाशीलता आहे. आणि प्रज्ञेची प्रभा तर आहेच आहे आणि त्यामुळेच सत्व हेच बळ होय. सत्वामध्ये प्रज्ञा, भावना आणि आरोग्य यांचा म्हणजे सर्व इष्ट तत्वांचा संगम या सत्वगुणामध्ये असतो, समुच्चय असतो. आणि याहून अधिक कार्यक्षमता, अधिक मोठं बळ दुसरं कोणतं असू शकेल? कारण ज्ञानही हवं आणि म्हणजे प्रज्ञाही हवीच आणि कुठल्याही गोष्टी करण्यासाठी त्याग करण्याची वृत्तीही हवी. या सत्वांचाही आश्रय तो जो निर्गुण परमात्मा आहे तो स्वतः असल्यामुळे तो सत्ववान म्हणावायचा. जसं या सत्वाचा आश्रय कोण आहे? तो निर्गुण परमात्मा. आणि म्हणून तो तर सत्ववान आहेच आणि सत्ववान त्याला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून गीतेत सुद्धा म्हटलेलं आहे, अर्जुनाला भगवंत म्हणतात की नित्य सत्वस्थो भव. जे निर्गुण असतात किंवा जे अशा प्रकारचे सत्ववान असतात तेही त्या निर्गुण परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की नित्य सत्वस्थ हो, नित्य सत्वस्थो भव. म्हणजे कसं? तर संसारात कुठलीही वस्तू, व्यक्ती, परिस्थितीविषयी आसक्ती जर असेल तर दुसऱ्या वस्तू, व्यक्ती इत्यादीमध्ये द्वेष निर्माण होतो. एखाद्या ठिकाणी आसक्ती असेल तर दुसरीकडे आपोआपच द्वेष असतो. हा एक नियमच आहे. आणि असं झालं तर भगवंताचीच उपेक्षा म्हणजे हाही एक प्रकारचा द्वेषच आहे ना. पण भगवंताविषयी प्रेम निर्माण झाले की मग राग आणि द्वेष काहीही राहत नाही. म्हणजेच या द्वंद्वापासून रहित राहण्याचा जो उपाय म्हणजे सर्वत्र परिपूर्ण, नित्य, निरंतर राहणारा परमात्माच आहे. आणि त्यात स्थिर मन असलं की मग आपोआपच नित्य सत्वस्थ होणं होय. भगवंत तर नित्यच त्रैगुणाच्याही पलीकडे असलेल्या स्थितीमध्ये असतो. म्हणजेच गुणातीत आहे. ना सत्व, ना रज, ना तम, त्याही पलीकडे म्हणजेच गुणातीत. गुणातीत म्हणजे सत्वगुणाचा अभाव असं नव्हे, म्हणजे सत्वगुण त्यांच्यात नाही असं नव्हे. भगवंतात तर तेज, शूरता, पराक्रम, शम, दम, निग्रह, कौटिल्यभाव हे सगळं आहे. आणि असं अंतर्बाह्य पवित्रत्व आहे. म्हणून तो सत्ववान आहे. म्हणजे गुणातीत असणं किंवा या सत्वगुणाच्याही पलीकडे असणं म्हणजे सत्वगुणाचा अभाव नव्हे, तर हे सगळे परमपवित्र असे गुण जेव्हा असतात तेव्हा शुद्ध सात्विकता असणं म्हणजे सत्ववान. आणि परमात्मा तर सगळ्याच्याही वर आहे म्हणून तो सत्ववानच होय. साधक सुद्धा सत्ववान असे होऊ शकतात. यासाठी हे गुणही सगळे अंगी त्यांच्या असायला हवे. तेज हवं, उत्साह हवं, शूरता, पराक्रम, शमदम, निग्रह कुठल्याही गोष्टीचा, आणि कौटिल्याभाव, कुठलीही कुटिलता नको. अंतर्बाह्य पवित्र असेल तर साधक म्हणजे जीव सुद्धा अशा प्रकारचा म्हणजे साधक सुद्धा सत्ववान होऊ शकतो. परमात्मा तर स्वतः सत्ववान आहेच. श्लोक 106 868 नाम बघतो आपण. सात्विकः. ओम सात्विकाय नमः. सत्वे गुणे प्राधान्येन स्थितः इति सात्विकः. सत्वगुण प्रधान किंवा प्राधान्यतः जो सत्वगुणामध्ये स्थित असतो असा तो त्याला सात्विक असं म्हटलं जातं. शांती, स्थिरता, निस्तब्धता इत्यादी गुण सत्वगुण दर्शवतात. हे ज्याच्यात आहे तो सत्वगुणी म्हटलं जातं. विधायक कार्य आणि त्या संबंधीचा विचार करण्यापूर्वीची मनाची एक सर्जनशील अशी स्तब्ध अवस्था लागते आणि ती अवस्था म्हणजेच सत्वगुण त्या व्यक्तीच्या ठायी आहे असं म्हटलं जातं. सृजनांचं स्फुरण सुद्धा परिपूर्ण आहे असं म्हटलं जातं. तरीही जे सदैव स्थिर असते, ध्यानावस्थेमध्ये जो सदैव असतो आणि त्यातूनच मग विश्वसृजन करत असूनही स्वतःची स्तब्ध अवस्था कुठेही ज्याची ढळत नाही, उद्विग्नता त्याच्यामध्ये कधीही नसते,
असा तो सात्विक म्हटला जातो आणि तो म्हणजे परमात्मा विष्णू नारायण. नाभिनंदतीन द्वेष्टी असं वैश्विक मन असणारा श्री नारायण सात्विक म्हटलं आहे. ही सृष्टी म्हणजे त्रैगुण्य आहे, म्हणजे 3 गुणांचं प्राबल्य सृष्टीमध्ये दिसून येतं. गुणांचं कार्य असणाऱ्या सात्विक, राजस आणि तामस या 3ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारं जग कसं आहे, प्राणी समुदाय सारं जग मोहित झालेलं आहे या 3ही प्रकारच्या पदार्थांनी, सत्व रज तम. पण हे जग मात्र त्रैगुण्याने परिपूर्ण असून सुद्धा तो श्री नारायण मात्र कसा आहे, निर्गुण आहे, गुणातीत आहे. पण तरीही सत्ववान किंवा सात्विक का म्हटलंय त्याला? कारण रजोगुणामुळे जे सृष्टी निर्मितीचं कार्य म्हणजे सृष्टी विसर्ग, ज्याला म्हणता येईल प्राथमिक निर्मिती किंवा मूळ विश्वनिर्मिती आणि विश्वोत्पत्ती, ब्रह्मदेवाने मूळ घटकांपासून केलेली जी सजीव सृष्टीची निर्मिती, हे जे एक टोक आहे, आणि तमोगुण कार्य त्या सृष्टीचा संहार हे दुसरं टोक आहे. म्हणजे रजोगुणामुळे सृष्टी निर्मितीचं कार्य आणि तमोगुणामुळे सृष्टीचा संहार हे दुसरं कार्य, म्हणजे हे दोन्ही टोक आहेत. आणि या रजो आणि तमोगुणाच्या दरम्यान सृष्टी स्थिती आहे. स्थिती म्हणजे स्थिर आहे किंवा स्थिरता आहे तिची, ती आम्हाला प्रत्यक्ष दिसते आणि इष्टही आहे आमच्या दृष्टीने. म्हणून सत्वच कसं आहे, प्रधान म्हटलंय. तेव्हा सृष्टी स्थितीची जी अधिदेवता तीच आमची विशेषतः उपास्य म्हणायची आणि तिलाच इथे सात्विक म्हटलेलं आहे. या रजो आणि तमोगुणाच्या दरम्यान जी सृष्टी स्थिती आहे किंवा जी स्थिरता म्हटलंय ज्याला, आणि जे आम्हाला दिसते आहे आणि जे याचं कार्य आहे भगवंताचं, तोच या अर्थाने म्हणजे आमच्या दृष्टीने सत्वच प्रधान आहे. तेव्हा सृष्टी स्थितीची जी अधिदेवता ती आमची उपास्य म्हणावायची आणि तिलाच इथे सात्विक असं म्हटलंय. त्या सत्वमूर्तीलाच भगवान विष्णू, श्री नारायण, श्री परमात्मा असे पारिभाषिक नावं सुद्धा आहेत. पण आम्हाला गुणोपासना करायची आहे की निर्गुणोपासना? उपासना तर सद्वस्तूची करायची आहे आणि ती सद्वस्तू आहे निर्गुण. आम्हाला उपासना तर करायची असते, पण कोणाची? सद्वस्तूची, आणि ती तर कशी आहे, निर्गुण आहे. परंतु या गुणप्रवाहामध्ये केवळ निर्गुणाची उपासना कशी करायची? इथला तर अणुरेणू गुणमय आहे, तुमचे देहेंद्रिय मनोबुद्धी गुणमय आहेत. अशा या गुणांच्या प्रवाहामध्ये निर्गुणाचं दर्शन कसं काय व्हायचं? ते सत्वगुणातच होऊ शकतं. कसं? तर हा देह तमोगुणाचा पुतळा, इंद्रिय मन रजोमय आणि बुद्धी तेवढी सत्वस्पृष्ट आहे. आणि त्या बुद्धिरूप सत्वाणूची शुद्धी म्हणजे सत्वशुद्धी होय. ती झाली म्हणजे तिथे त्या निर्गुणाचं प्रतिबिंब पडतं आणि ते पडावे म्हणून जो प्रयास करायचा त्यालाच म्हणतात साधना, उपासना. ही जी सत्वशुद्धी खरं तर सात्विक सेवन करायची आणि या निश्चयातून होत असते. सत्वोदय, मग सत्ववृद्धी आणि मग सत्वोत्कर्ष या क्रमाने ती पूर्ण होत जाते. 14व्या अध्यायामध्ये हे सगळं आलेलं आहे वर्णन आपल्याला. जेव्हा पूर्ण होते तेव्हा सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती या वचनाप्रमाणेच साधकाला ध्रुव म्हणजे कायमचा आणि स्मृती म्हणजे आत्मप्रत्यय होतो. निर्गुण परमात्मा अशा प्रकारे सत्वात प्रगट असल्यामुळेच त्याला सात्विक असं एक नाम दिलेलं आहे. श्लोक 106, 869 नाम बघतो आपण. सत्यः. ओम सत्याय नमः. सत्सु साधुत्वात सत्यः म्हणजे सत्य स्वरूप कोण आहे तर तो परमात्मा होय. सत्य म्हणजे वर्तमान, भूत, भविष्य हे 3ही कालामध्ये सम राहते ते सत्य. अग्नी जसा औष्ण्य स्वरूप आहे तसा परमात्मा हा सत्य स्वरूप आहे. सर्वांचा मूळ आधार ते सत्य आहे. सर्वांचा म्हणजे 3ही पुरुषांचा, माझ्या समोर जो दिसतो त्याचा, जो दिसत नाही त्याचा, आणि जो दिसतो व दिसत नाही म्हणजे म्हणतो त्याचाही तोच मूलाधार आहे. हे जे सत्य आहे हे सत्य म्हणजे सत्य स्वरूप परमात्मा होय. आणि ती सद्वस्तू तू, तो, मी
या तिन्ही पुरुषांचा आधार आहे. आणि हे जे अद्वैत आहे, हे ऐक्य जो पाहतो त्याला सत्याचं दर्शन होतं, बाकी इतरांना होऊ शकत नाही. परमात्म्याचा साक्षात्कार झाला म्हणायचं. मग अशा वेळेस जो अद्वैत, हे जे अद्वैत आहेत, हे ऐक्य आहे, जो पाहतो त्याला त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला किंवा सत्याचं दर्शन झालं असं म्हटलं जातं. सर्व उपासकांची अभिलाषा हीच असते, म्हणून त्यांची सनातन प्रार्थना आहे. हे भगवान विष्णूचं अत्यंत पवित्र रूप मानलं जातं. सत्य म्हणजे शाश्वत, सत्य म्हणजे अंतिम वास्तव आणि विश्वाचा मूळ आधार म्हणजे सत्य. श्री विष्णू हेच अंतिम सत्य आहे, जे सृष्टीच्या आरंभी, मध्ये आणि अंतीही कसं आहे, अबाधित आहे. सर्व जीवांमध्ये आणि विश्वात व्यापून असणारं अंतिम सत्य म्हणजेच परब्रह्म होय. सत्यनारायण या रूपामध्ये विष्णूला सत्याचं मूर्तिमंत रूप मानलं जातं, ज्याचा कधीही विनाश नाही. ते अव्यय आहे. त्रिकाला बाधितम वस्तू सत्यमिती असं म्हटलं जातं. सनातन प्रार्थना अशी केली जाते. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम तत्त्वं पोषण अपावृणो सत्यधर्माय दृष्टये. हे विश्वपोषका, या विश्वाचं जे सत्य आहे ते या मोहक मायेच्या मुखवट्याने झाकलेलं आहे. तो मुखवटा दूर सारून आपलं ते सत्य मुख मज सत्याच्या उपासकाला सत्यच ज्याचा धर्म आहे आणि सत्यच ज्याचे कर्म आहे अशा त्या मला दाखव, अशी प्रार्थना केली आहे. विश्वपोषका म्हणजे कोठे, ते सत्यदेव म्हणजे तो सूर्याला ही प्रार्थना केलेली आहे असं म्हणतात. हा सत्यदेव कसा आहे, तर ज्याचं स्वरूप कसं आहे, सत्य आहे. सत्यदेवाचं कर्म म्हणजे ही सृष्टी आहे, ही सुद्धा सत्यच आहे. सत्य धर्म परायण, हा हे पुढचं नाम येणार आहे आपल्याला. म्हणजे तो परमात्मा सत्य स्वरूप आहे, तसा तो सत्योपासक आहे. तोच देव, तोच भक्त आहे आणि नाम म्हणजे उपासनाही तोच आहे. सारांश त्याचं नाम, रूप, गुण, कर्म सारं सत्यच आहे. असं एक भगवंताचं नाम आहे सत्य. सत्सु साधुत्वात सत्य, हा तिन्ही काळांमध्ये तो सम राहतो. असं जे सत्य तो परमात्मा सत्य स्वरूप होय. श्लोक 106, 870 नाम बघतो आपण. सत्य धर्म परायणः. ओम सत्य धर्म परायणाय नमः. सत्ये यथा भूतार्थ कथने धर्मे च चोदना लक्षणे नियत इति सत्य धर्म परायणः. सत्य धर्माच्या आचरणामध्ये तत्पर असलेला तो सत्य धर्म परायण. सत्य धर्म परायणम यस्य सहा सत्य धर्म परायणः, अशी ही व्याख्या केलेली आहे इथे भाष्य करताना. सत्य धर्मच ज्याचं परम अयन आहे. अयन म्हणजे गती. परायण शब्द आहे तिथे, तिथे अयन शब्द येतो शेवटी. अयनाचा अर्थ आहे गती. आणि ज्याची तो सत्यधर्म परायण, ज्याची गती अशी सत्यधर्मच, तो सत्यधर्म परायण म्हणायचा, असाही अर्थ सांगितला जातो. जो सत्याचे व धर्माचं स्थिर आश्रयस्थान आहे. अयन म्हणजे आश्रय असा पण अर्थ केला जातो. आणि जो सत्याचे धर्माचे स्थिर आश्रयस्थान आहे असा तो सत्यधर्मपरायण हा. सर्व विचार, कृती, भावनामधील सत्यता, एकरूपता म्हणजे सत्य आणि धर्म म्हणजेच कर्तव्य आणि अकर्तव्यामधील विवेक आणि त्याप्रमाणे मग आचरण. कर्तव्य विधिरेव धर्म, हा असंही म्हटलं जातं. सत्य हे स्वतः अनंत आहे आणि म्हणून त्याचा शोधही कसा आहे, अनंतच आहे. गंगेचं प्राप्तव्य सागर आहे. तो मिळाल्यावरही ती जशी सागरालाच मिळत राहते. प्राप्तव्य स्थान काय आहे, सागर गंगेचं. पुन्हा पुन्हा तरीसुद्धा ती तिथेच जाऊन मिळते, म्हणजे मिळतच राहते. त्याप्रमाणे सत्य ज्याचे प्राप्तव्य आहे आणि सत्याचा शोध ज्याचा सतत चालू आहे तो म्हणायचा सत्य धर्म परायण हा. साधक या अर्थाने जर घेतलं तर, जोवर सत्याहून वेगळे आपले जीवन शिल्लक आहे तोवर ते त्या सत्याच्या शोधासाठीच आहे, हे उघड आहे. आणि म्हणून देहेंद्रिय मनोबुद्धीचा प्रवाह सतत
सत्याभिमुखता वाहता ठेवणं म्हणजे सत्यधर्म परायणता होय. अभिषेक पात्रातील सर्व जलबिंदू जसे एकवटून अखंड धारा प्रवाह शिवाभिषेक करीत राहतात, त्याप्रमाणे आपल्या सर्व शक्तीचा एकवटलेला जीवनौघ, ज्याला म्हणता येईल जीवनौघ जो म्हणता येईल, तो सत्याला अखंड समर्पित होत राहतो. आपल्या जीवनाचा एक अंशही एक क्षणभरही इतरत्र जात नाही, तेव्हा सत्यधर्म परायणता साधली म्हणावयाची. अभिषेक पात्राचा हा दृष्टांत जसा परायणता म्हणजे काय ते विशद करतो, तसा दीपज्योतीचा दृष्टांत गीतेतही दिलेला आहे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. 6व्या अध्यायातला श्लोक आहे. परमात्मा हा असा अखंड आत्मसमाधीस्थ आहे आणि म्हणून तो धर्मपरायण म्हटला आहे. बाह्यार्थ जोवर अभिलाषा आहे तोवर भय असतं, अपूर्णता असते. परमात्मा निर्भय आहे आणि परिपूर्ण आहे. वैदिक धर्म म्हणजे सत्यधर्म होय आणि सत्यच साध्य आणि सत्यच साधनही होय. सत्याचे आणि धर्माचे आश्रयस्थान असलेला परमात्मा तो सत्यधर्मपरायण असं म्हटलेलं आहे. श्लोक 106 आणि 871 नाम बघतोय. अभिप्रायः. ओम अभिप्रायाय नमः. अभिप्रेयते पुरुषार्थकांक्षिभिः आभिमुख्येन प्रैति जगदीति वा अभिप्रायः. पुरुषार्थ प्राप्तीची इच्छा असलेले लोक ज्याच्याविषयी अभिलाषा बाळगतात किंवा जगत ज्याच्यामध्ये समाविष्ट होते, संहाराच्या वेळी संसार त्याच्या सन्मुख जाऊन त्याच्यात लीन होऊन जातो आणि म्हणून तो अभिप्राय म्हटलेला आहे. आभिमुख्येन प्रैति असं भाष्य आचार्याने केलेलं आहे. अभिप्राय शब्दाचे प्रैति म्हणजे प्र अधिक एति असा अर्थ केला जातो. एति म्हणजे येणे, प्र म्हणजे विशेषत्वाने येणे त्याच्याकडे, आणि अभि उपसर्ग लागला आधी, म्हणजे अभि उपसर्गाचा अर्थ असा आहे समोर, जवळ किंवा चारही बाजूंनी, च्याकडे असे अनेक अर्थ होत असतात. म्हणजे प्रत्येक जीवन एक साभिप्राय कर्मच आहे. प्रत्येक व्यक्ती, समाज, विश्व या एकापेक्षा एक मोठ्या संस्था आहेत आणि त्यांचे जीवन कसं आहे, साभिप्राय आहे. म्हणजे काहीतरी त्याला अर्थ आहे, कुठेतरी जाणायचं आहे, प्राप्तव्य करून घ्यायचं आहे, गंतव्य जे आहे ते साध्य करून घ्यायचं आहे, या अर्थाने म्हटलेलं आहे. हे सगळं ज्यांचे जीवन साभिप्राय आहे. प्रत्येकजण आपापल्या हेतूनी जगत आहेत, पण त्या सर्वांचं अंतिम प्रयोजन एकच असतं. त्या प्रत्येकाला स्पष्ट कळत नाही, कारण ते विश्व प्रयोजन आहे. व्यक्ती काया वाचा मनाने आपापल्या क्रिया करत असतात. हे 3 त्याचे कर्मपथ आहेत, पण अंतिम गंतव्य तोच असतो परमात्मा. व्यक्ती स्वतंत्र नाही, पण तो अशी कल्पना करीत वृथा अहंकाराला पूर्ण वाव देऊन विश्वप्रयोजन सिद्ध होत असतं. उदाहरणार्थ, घड्याळामध्ये अनेक लहान मोठी चक्रे आपापले कामं करीत असतात. त्यांचे आपले विशिष्ट काम असतं, पण ती सगळी वेगवेगळी आणि आपापतः असंबद्ध वाटणारी कामं घड्याळाच्या मुख्य कामाची अंगभूत असतात. तद्वतच या विश्वरचनेचं आहे. तिचा अभिप्राय तो परमात्मा आहे. त्याची इच्छा आहे. त्याच्या इच्छेने तुम्ही इच्छा करता, कामे करता, पण त्या कर्माचं फळ त्या परमात्म्याच्या हातात आहे. तुमच्या हातात नुसतं कर्म करणं आहे आणि तेच करायचं आहे. कशासाठी? तर परमात्म्यासाठी. आणि म्हणून तो परमात्मा अभिप्राय म्हटलेला आहे. म्हणजे पुरुषार्थ प्राप्तीची इच्छा असलेले लोक ज्याच्याविषयी अभिलाषा बाळगतात किंवा जगत ज्याच्यामध्ये समाविष्ट होते, अशा अर्थाने गणून घेतलेलं आहे. आणि आभिमुख्येन प्रैति असेही भाष्य आचार्यांनी केलं आहे. म्हणजे त्याच्याकडे जाणे या अर्थाने प्रत्येक जीवन एक साभिप्राय कर्मच आहे असंही सांगितलेलं आहे. भगवंत तर अभिप्राय आहेच. श्लोक 106 872 नाम बघतोय आपण. प्रियार्हः. ओम प्रियार्हाय नमः. प्रियाणी इष्टानी अर्हती ती प्रियार्हा म्हणजे प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्यास
जो योग्य आहे त्याला प्रियार्ह असं आचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय. ज्यास आपण सगळं अर्पण करतो, आपले सर्व प्रेम अर्पण करावे अशा योग्यतेचा कोण तर श्री नारायण प्रिय असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याचं एक नाम प्रियार्ह घेतलंय. प्रियम अर्हति इति प्रियार्ह. म्हणजेच असं आणखी एक सांगितलं जातं की जे जे काही प्रिय आहे त्याला त्याला जो पात्र आहे असा जो त्याला म्हणायचं प्रियार्ह. जगात जितक्या काही म्हणून प्रिय वस्तू आहेत त्यात सर्वात प्रिय आपला आत्मा आहे आणि त्याहून अधिक प्रिय कोणी नाही. त्याला प्रिय म्हणण्यात स्वारस्यही नाही, कारण तो जर निजात्माच आहे. प्रिय आणि अप्रिय निजेतर वस्तूला म्हटलं जातं. म्हणून निज वस्तूला प्रियतर म्हणजे जे या आत्मवस्तूहून या निज वस्तूहून वेगळं आहे तिथे प्रिय आणि अप्रिय असं म्हटलं जातं. म्हणून पण जो निजात्मा आहे तो मात्र प्रियार्हच असं म्हटलं जातं, कारण तोच आपल्याला प्रिय आहे. तो स्वात्मा सर्व प्रिय वस्तूमध्ये पात्र आहे. सर्व प्रिय आपण त्यालाच अर्पण करीत असतो. आपला देह हा आपल्याला फार प्रिय आहे, इतका की त्यालाच आपण आत्मा मानून घेतो. जो मूळ आत्मा आहे त्याला जाणत नाही आपण. आपल्याला वाटतं आपला देहच आत्मा आहे, मग त्याला जे जे काही हवं असतं ते आपण अर्पण करत असतो. सर्व प्रियोपचार त्यालाच करीत असतो आणि म्हणून तो प्रियार्ह झाला असं म्हणायचं. परंतु असा जो देह आहे हा देहही अनेकदा माणसाला नकोसा होतो. तो गतार्थ होतो. त्याच्यापासून माणसाला सुखाची आशा राहत नाही आणि मग कधी कधी माणूस आत्महत्या करून बसतो. तो देह फेकून देतो. याचा अर्थ असा झाला की या देहाहून वेगळा असा दुसराच प्रिय आहे ज्याच्यासाठी हा देह होता. या अर्थाने तो जो देहभिन्न स्वात्मा ज्याच्यासाठी हा देह आणि देहानुबद्ध सारं काही त्या माणसाला प्रिय होते आणि तोच प्रियार्ह होय. मैत्रेयी याज्ञवल्क्य संवादामध्ये उपनिषामध्ये हा विषय विशद केलेला आहे की आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. तात्पर्य काय की तो सर्वांचा निजात्मा असणारा परमात्मा हाच प्रियार्ह होय. बाकी सगळं जे फक्त आपल्याला हवंय, आपल्या स्वार्थासाठी हवंय ते प्रिय म्हणजे प्रिय नव्हे किंवा ते प्रियार्ह नाही, त्या योग्य नव्हे. पण जो निजात्मा आहे, सर्वांचा निजात्मा आणि सर्वांचा निजात्मा असणारा जो परमात्मा हाच खरं तर प्रियार्ह आहे. त्याच्यासाठीच सारं प्रिय होतं. नवारे पत्युः कामाय पती प्रियो भवती. आत्मानस्तु कामाय पती प्रियो भवती. नवारे जायाः कामाय जाया प्रिया भवती. आत्मानस्तु कामाय जाया प्रिया भवती. असं याज्ञवल्क्य आपल्या पत्नीला समजवताना असलेला तो संवाद आहे, त्यात असं म्हटलेलं आहे. म्हणजेच पती पत्नीसाठी प्रिय नसतो, परंतु आपल्या सुखाच्या कामनेसाठी तो प्रिय असतो. संसारात कोणतीही वस्तू जसं धन, पुत्र, पत्नी, पती किंवा व्यक्ती यासाठी प्रिय नाही वाटत, कारण तो स्वतःला सुख देणारा आहे. यासाठी तो सुख नाही वाटत की तो स्वतःला सुख देणारा आहे, म्हणून ते आम्हाला प्रिय वाटतात. त्यांच्यापासून सुख किंवा संतुष्टता किंवा समाधान मिळतं म्हणून आपल्याला वाटतं तेच प्रिय आहे. पण खरं तर तसं म्हटलं तर हा स्वार्थ नाही आहे, हे व्यापक प्रेम आहे. अंततः तो आमच्या आत्म्यालाच आनंद देत असतो. मुख्य सत्य हे आहे की अंततः जोपर्यंत आम्ही जगात प्रेम शोधतो तोपर्यंत आम्ही आमच्या आत्म्यावर प्रेम करतो. सर्वात प्रिय आपल्याला आपला आत्मा आहे आणि म्हणून अधिक प्रिय असं बाकी कोणीही नाही. म्हणजे तो निजात्माच प्रियार्ह आहे असं म्हटलं तर काही वावगं नाही. म्हणजे निज वस्तूलाच प्रियार्ह म्हणायचे आणि तो जो स्वात्मा आहे तो सर्व प्रिय वस्तूमध्ये पात्र होय अशा अर्थाने. आणि सर्व प्रिय आपण त्यालाच अर्पण करीत असतो म्हणून प्रियार्ह असंही म्हटलं जातं. शिवाय भक्तांकडून त्याच्या अत्यंत प्रिय वस्तूंनी पूजा करण्याला योग्य असा कोण तर तो परमात्मा. मग आपल्या भक्तीचं प्रतीक म्हणून आपल्याला आवडणारी वस्तू आपण भगवंताला आवर्जून अर्पण करीत असतो. म्हणजे हा निजात्मा ज्यालाही जे पाहिजे त्यासाठीच आपण करत असतो आणि त्याहून जो वेगळा मोठा परमात्मा तो सुद्धा प्रियार्हच आहे.
म्हणजे प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्याला तोच योग्य होय. श्लोक 106. 873 नाम बघतो आपण. अर्हहा. ओम अर्हाय नमः. स्वागतासन प्रशंसार्घ्य पाद्यस्तुती नमस्कारादिभिः पूजा साधनैः पूजनीय इति अर्हहा. आचार्य शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे की सर्व भक्तांकडून पूजनीय असा कोण आहे, तर श्री नारायणच. मग कालचं आधीचं नाव होतं प्रियार्ह, इथे अर्ह घेतलंय. भगवान स्वागत, आसन, प्रशंसा, अर्घ्य, पाद्य, स्तुती आणि नमस्कार आदी पूजा साधनांनी पूजनीय आहेत, म्हणून त्यांना अर्ह असं म्हटलंय. भगवंत आपलं आत्मस्वरूपच असल्याने आपल्या भक्तीचा गुप्त खजिनाच येतो. त्यामुळे आपला शरणभाव, प्रेम, भक्ती त्याच्याकडूनच आकर्षित केली जाते. या श्लोकातील अर्धाचरण कसं आहे? 106 श्लोकातील प्रियार्ह प्रियकृत प्रीतिवर्धनः. या प्रिय प्रवाहामध्ये अर्ह शब्द, अर्ह हे पद ज्याला आहे ते निरुपपद आहे. निरुपपद या शब्दाचा मुख्य अर्थ काय आहे? ज्याची कोणतीही उपाधी किंवा पदवी नसलेला असा तो होतो. प्रियार्ह, प्रियकृत आणि प्रियवर्धनः यामध्येच अर्हपद एखाद्या बेटासारखी आहे. प्रियार्हहून वेगळा त्याचा आशय आहे, हे उघड आहे. कोणता तो आशय? तर सर्वार्ह असा प्रतीत होतो. म्हणजेच परमात्मा प्रियार्ह आहेच, म्हणजे जे प्रियतर आहे त्यालाही तो योग्य आहे, पात्र आहे परमात्मा, कारण तो स्वतः प्रियतम आहे. सर्व कल्याणांचे तो निधान आहे, सर्व मंगलाचे तो माहेर आहे, पात्र आहे, कारण तो सर्वाधार सद्वस्तू आहे. सर्व अर्ह, सर्व मूल्य आहे त्या सद्वस्तूचे. सत नसेल तर सारं मूल्य कसं होतं? असत. मरायला टेकलेल्या माणसाला कशात गोडी वाटत नाही, कारण आप मुये पीछे डूब गई दुनिया. आपण मेल्यावर आपल्याला जग मेलच, त्याचा काय उपयोग? सद्वस्तू आत्मा असेल तर त्याच्या आधाराने सारे जग आहे. तो नसेल तर काहीच नाही, म्हणजे मृत्यूनंतर काही नाही. नंतर हा आत्मा आहे म्हणून सगळं आपल्याला प्रिय वाटत राहतं आणि मग त्याप्रमाणे आपण त्याच्यासाठी सगळं करत राहतो. जे काही मूल्य आहे ते सर्व त्याचं आहे. असताला, असत जे आहे त्याला मुळी काही मूल्यच नाही. स्वप्नातल्या आराला आणि हाराला काय किंमत आहे? स्वप्नामध्ये आर गिळेल म्हणून भय आणि हार मिळाला म्हणून हर्ष, पण तेही त्याची काही गरज नाही असं म्हटलं इथे. पण सद्वस्तू जर मिळाली तर आपला आत्मा उपलब्ध झाला, तर मग काय मिळायचं राहिलं? सारच मिळालं म्हणून तो परमात्मा अर्ह म्हणायचा आणि पूजनीय म्हणायचा. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. म्हणजेच जे असत आहे, नश्वर आहे, ते चिरकाळ टिकू शकत नाही. न असतः विद्यते भावः आणि जे न अभावः विद्यते सतः. संधी आहे त्या सगळ्यामध्ये. आणि जे सत आहे, शाश्वत आहे, त्याचा नाश कधी होत नाही. आणि हे सत आणि असतचं दोहोतलं तत्व कोण जाणतात? तर ज्ञानी पुरुषांनी जाणलेलं आहे. आत्मा आणि देह मिळून मनुष्य प्राणी तयार होतो आणि या दोन भागांपैकी आत्मा हा चिदांश असल्याने त्याचा कधीही नाश होत नाही. देह हा जडांश असल्याने त्याला कितीही जपलं तरी ते अक्षय टिकू शकत नाही, हे तत्वदर्शी जाणतात. आणि म्हणून भगवंत म्हणजेच आपलं आत्मस्वरूपच असल्याने आपल्या भक्तीचा गुप्त खजिनाच आहे. हे आत्मस्वरूप म्हणजे भगवंतच जणू. आणि त्यामुळेच आपला जो शरणभाव आहे, प्रेम आहे, भक्ती आहे, हे त्याच्याकडूनच आकर्षित केली जाते. आणि म्हणून म्हटलंय सगळ्या भक्तांकडून पूजनीय कोण? तर तो श्री नारायण असाच आहे. योग्य, अर्हचा अर्थ येते योग्य अर्थाने. मग भगवान स्वागत आहे, आसन आहे, प्रशंसा, अर्घ्य, पाद्य, स्तुती आणि नमस्कार आदी पूजा साधनांनी पूजनीय आहेत, म्हणून भगवंताचं एक नाम अर्ह असं म्हटलंय. श्लोक 106. 874 नाम बघतो आपण. प्रियकृत. ओम प्रियकृते नमः. न केवलं प्रियार्ह एव किंतु स्तुत्यादिभिर्भजतां प्रियकरोति इति प्रियकृत.
आचार्य म्हणतात की केवळ प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्यास योग्य इतकाच नव्हे, तर स्तुती करणारे, त्याचे भजन मनन चिंतन करणाऱ्या भक्तांचे प्रिय करणारा सुद्धा हा परमात्मा श्री विष्णू श्री नारायण, आणि म्हणून त्याचं एक नाम आणखीन प्रियकृत असेही आहे. आपल्या भक्तांचे प्रिय करण्यात जो अत्यंत उत्सुक असतो. खरं तर परमात्मा जीवाचा प्रियकृत म्हणावा याचा. तो आपले सतत प्रिय करीतच असतो. जीवाचे ते आपल्याला कळत नाही, पण परका माणूस कितीसे आपले प्रिय करणार? भगवंतच करत असतो. जोवर त्याचा काही स्वार्थ साधत असेल तोवरच परका माणूस आपलं प्रिय करणार, भले करणार. म्हणजे त्यांचे अनुकूल वर्तन हे वस्तुतः आम्हाला अनुकूल नसून त्याला स्वतःलाच ते अनुकूल असते, म्हणून तो आपलं प्रिय करतो स्वतःच्या स्वार्थासाठी. आई बाप मुलावर निस्वार्थ प्रेम करतात असं म्हटलं जातं, परंतु त्यातही स्वार्थ मुळीच नसतो असं म्हणता येत नाही. पुत्र आपल्याला सद्गती देईल, पुत्र आपलं नाव चालवेल, संकटात व्याधीत वार्धक्यात आपल्याला सहाय्य करेल, ही अपेक्षा मातापित्यांची असतेच. म्हणजे हेही पुत्रावर प्रेम नसून आपल्यावरच प्रेम म्हटलं पाहिजे. सारांश, जगामध्ये कोणी कोणाचा प्रियकर्ता नाही, आणि जो तो आपला प्रियकर्ता आहे, स्वतःचाच फक्त तो प्रियकर्ता आहे असं म्हटलं जातं. कोणी बाकी स्वार्थापुरतंच फक्त ते असतं प्रिय करणं. आणि जो तो आपला, म्हणून म्हटलेलं आहे की जो सर्वांचा निजात्मा परमात्मा तोच एक प्रियकृत होय, आणि तो आपल्यावर जे प्रेम करीत असतो ते आपलं प्रियही करीत असतो. तो त्याचा स्वभाव म्हणून तो प्रेम करीत असतो. भगवंताचा तो स्वभाव आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, प्रेमळ आहे, आणि म्हणून तो सगळ्या जीवाचं प्रियच करत असतो. अकारण अहैतुक तो आपलं प्रिय करीत असतो, आणि म्हणून तो प्रियकृत म्हणायचा. तो हृदयस्थ प्रियकृत परमात्मा, त्याला अग्निरूपाने यज्ञकुंडात वैदिक ऋषी परोपरीने आळवीत आलेले आहे. ते त्याला म्हणतात स नह पिते व सुनवे. स नह पिते व सुनवे. पिते व म्हणजे पित्याप्रमाणे, स नह म्हणजे आम्हाला, स नह पिते व सुनवे अग्रे सुपायनो भव. स चस्वाह नह सुअस्तये. हे जीवनाची उब देणाऱ्या अग्निदेवा, बाप मुलासाठी जसा नित्य नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येतो, पितेव म्हटलंय पित्याप्रमाणे नित्य नवीन चांगल्या गोष्टी घेऊन येतो, तशा आमच्यासाठी घेऊन ये. अग्रे सुपायनो भव. स नह म्हणजे आमच्यासाठी अशा अर्थाने पण. स्वच स्वाहानः सुअस्तये, आणि आमच्या क्षेमासाठी सदैव आमच्या जवळ राहा. अशा प्रकारे आमचा योगक्षेम चालवणारा तू आमचा प्रियकृत आहेस. म्हणून भगवंताचं हे एक नाम प्रियकृत आहे. श्लोक 106. 875 नाम बघतो आपण. प्रीतिवर्धनः. ओम प्रीतिवर्धनाय नमः. तेषामेव प्रीतिं वर्धयतीति प्रीतिवर्धनः. आचार्य भाष्य करताना म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती अगदी खरेपणाने खूप खोल प्रेम करते, तेव्हा तिच्या हृदयामध्ये जी आनंदाची धुंद अवस्था येते तिला प्रीती असं म्हणतात. आणि अशी प्रीती जो भक्तांच्या हृदयात वाढवतो तो नारायण होय. त्याच्या संबंधी जितकं जास्त चिंतन मनन करावं तितकी त्याची महानता जास्त समजत जाते, आणि मग तितकं त्याचे प्रेम प्रीती वाढत जाते. परमात्मा हा पितृवत प्रियकृत आहे, की त्याप्रमाणे तो आपलं प्रिय करत असतो. तसा तो पुत्रवत प्रीतिवर्धनही आहे. तसा तो पुत्राप्रमाणे प्रीती सुद्धा वाढवणारा आहे. पुत्र जसा पित्याला प्रीती वाढवतो, पित्याची प्रीती वाढवतो, आनंद वाढवतो पुत्र, त्याप्रमाणे पुत्रवत प्रीतिवर्धनही परमात्माच आहे. तो पुराण पुरुष परमात्मा आम्हाला रक्षण पोषण आणि शिक्षण देऊन आमचं प्रिय करत असतो. इकडे चिरंजीव जीव जो तो आपल्या बाललीलांनी, तरुण पराक्रमांनी आणि वृद्ध झाल्यानंतर तपोज्ञानाने त्या परमात्म्याच्या आमच्यापासूनच्या आशा सफल करून त्याची प्रीती वाढवित असतो. हा जो प्रीती वाढवणारा जीवात्मा आहे तो कोण आहे? तोही परमात्माच आहे, कारण परमात्म्याचाच अंश म्हणजे जीवात्मा. मानव समाजाच्या आशा त्याच्या येत्या पिढ्या सफल करीत असतात. अशा प्रकारे मानव समाज किंबहुना हा समस्त विश्वाकार अनादिकालापासून विकास पावत आला आहे. मागील पिढी
पुढील पिढीला रक्षण पोषण शिक्षण देऊन प्रियकृत होत असते. आणि येती पिढी जी असते ती आपल्या मागील पिढ्यांना आपल्या आदर्शाभिमुख पराक्रमांनी संतोषवीत त्याच्या आशा पल्लवित करीत राहते. ह्यालाच प्रीतिवर्धन म्हटलेलं आहे. हे जे प्रीतिवर्धन करणारा कोण आहे तर मानवाचा तो अमर आशावान आत्मचंडनच होय. जीवात्मा कधीच निराश होत नाही. तो आपल्या उद्दिष्ट कार्यात या जन्मी सफल झाला नाही तर पुढील जन्मी त्याचा ध्यास घेऊन तो ते कार्य तडीच नेत असतो. असे अनेक जन्म जरी लागले तरी तो ते करत असतो. आपला उद्धार व्हावा, आपलं उद्दिष्ट सफल व्हावं म्हणून. समाज आणि व्यक्ती दोहोंच्याही बाबतीत आपण हे बघतच असतो. भरत आणि भगीरथ यांची उदाहरणं जी आहेत ती ही व्यक्ती आणि समाज यांच्या अमर आशेची उदाहरणं आहेत. हा जो आशिष्ठ दृष्टिष्ठ ज्याला म्हणता येईल तसा आणि बलिष्ठ आत्मा दृढिष्ठ म्हटलेला आहे. आशिष्ठ दृढिष्ठ आणि बलिष्ठ आत्मा तोच काय आहे प्रीतिवर्धन होय आणि तोच परमात्माही होय.